अतिक्रमण विभागात कार्यरत असणाऱ्या 2 महिला सुरक्षा रक्षकांनी भाजी विक्रेत्या महिलेला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय। पिंपरी चिंचवड शहरामधील दापोडी परिसरातील अतिक्रमण विरोधी पथकाकडून कारवाई सुरू होती आणि याच वेळी अतिक्रमण विभागात कार्यरत असणाऱ्या 2 महिला सुरक्षा रक्षकांनी इथल्या भाजी विक्रेत्या महिलेला मारहाण केल्याचा सध्या आरोप होतोय। पिंपरीत अतिशय मोठी बातमी। अतिक्रमण विभागात कार्यरत असणाऱ्या 2 महिला सुरक्षा रक्षकांनी भाजी विक्रेत्या महिलेला या ठिकाणी मारहाण केली आहे आणि ह्याचाच व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय। तर आपण पाहतो अतिक्रमण विभागात कार्यरत असणाऱ्या 2 महिला सुरक्षा रक्षकांनी भाजी विक्रेत्या महिलेला मारहाण केल्याचा व्हिडिओ हा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय। पिंपरी चिंचवड शहरामधील दापोडी परिसरातील अतिक्रमण विरोधी पथकाकडून कारवाई सुरू होती आणि याच वेळी हा सगळा प्रकार घडलाय। गोपाळ मुळगरे आपल्याला अधिकची माहिती देतात। गोपाळ, आपण पाहतोय या महिलेला मारहाण झाल्याचा आरोप सुद्धा होतोय, काही व्हिडिओ सुद्धा समोर आले, काय अधिकचे अपडेट्स आहेत? तसं पाहता जे अतिक्रमण विभागातील अतिक्रमण विरोधी पथकातील ज्या महिला आहेत किंवा जे सुरक्षा रक्षक महिला आहेत त्यांना कुठल्याही महिलेला किंवा भाजी विक्रेत्याला मारहाण करता येत नाही। त्यांच्यावर फक्त जबाबदारी असते की अतिक्रमण काढण्याची। मात्र आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकतो की अतिक्रमण विरोधी पथकातील जे सुरक्षा रक्षक महिला आहेत त्या अक्षरशः ह्या भाजी विक्रेता महिलेला मारहाण करताना दिसत आहेत। त्यामुळे एकूणच पिंपरी चिंचवड महापालिकेचा जो अतिक्रमण विभाग आहे त्याच्या कामकाजावर सर्व स्तरातून टीका होत आहे। पिंपरी चिंचवड शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी अतिक्रमण आहेत, मात्र पर्टिक्युलर भाजी विक्रेत्यांना त्या ठिकाणी लक्ष करण्यात आलंय असं त्या भागातील व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। आणि ज्या भागामध्ये ह्या महिलेला मारहाण झालेली आहे त्या भागामध्ये हॉकर झोन महापालिकेने उपलब्ध करून द्यावा अशी मागणी त्या भागातील व्यापारी सारखं महापालिकेकडे करत आहेत, मात्र तसं होताना दिसत नाही। निश्चित, त्यामुळे या संदर्भात काही कारवाई होते का ते पाहणं महत्त्वाचं असेल। गोपाल, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल। ये